कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बापरे, इतकी मस्तीखोर म्हणजे काही विचारच जादूचे नको. किस्से. अरे जय, ये रे, बस बस बस, तुला एक गंमत सांगतो जादूची, बस जरा. तिला बरं का खूप लहान होती, हट्ट धरून बसली की मला पोलिसांचा ड्रेस पाहिजे, नाही का? अगं बाई, हो. पोलिसांचा ड्रेस आठवतंय का? विसरलीस? हो बाबा, आठवतंय. तो किस्सा विसरणं शक्यच नाहीये. अरे हिला इतकं समजावायचा प्रयत्न केला, म्हटलं काही वाटेल ते देतो, पण अगं हा हट्ट सोड, ऐकायलाच तयार नाही. अरे शेवटी गेलो एका ड्रेसवाल्याकडे, म्हटलं की लहान मुलीचा पोलिसांचा ड्रेस हवाय. तो माझ्याकडे बघायला लागला, म्हटलो लहान मुलीचा पोलिसांचा ड्रेस कुठे मिळणार आहे? नाही मिळाला. तसाच घरी आलो, तिने पाहिलं की ड्रेस मिळाला नाहीये. अरे अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं, माहिती आहे किती रडली होती. त्यानंतर आम्हीच युक्ती काढली. आम्ही तिला म्हटलं, आता तू अशी रडत बसलीस ना तर पोलिसांना कळणार आणि पोलीस स्वतः येणार आणि तुला उचलून घेऊन जाणार. आम्हाला वाटलं आता गप्प बसेल, कसलं काय, आणखीन मोठ्याने भोकाड पसरलं तिने. आणि आई, तुला तो किस्सा आठवतो? म्हणजे लहान असताना मी लपाछुपी खेळत होते आणि 2 तास पाण्याच्या पिंपातच जाऊन बसलेले. बाई, अहो धाबे दणाणले होते आमचे. मी आणि भावना अख्खं घर हिला शोधत होतो, पण ही काही सापडे ना. कसलं टेन्शन आलं होतं आम्हाला. मग तुला माहित होतं, पण तू कोणालाच सांगितलं नाही. आणि तुला माहितीये जयन, आई आणि भावना ताई एवढा वेळ शोधत होत्या मला, एवढ्या हाका मारत होत्या, पण मी अजिबात त्यांच्या हाकेला हो दिलं नाही. हो अहो, तुम्हाला सांगते, कितीतरी वेळाने यालाच दया आली आणि मग ह्यानी सांगितलं. हा, माझ्या बरोबर असताना कधी एवढी हसत नाही जानू, पण आज माहेरची माणसं आली आहेत तर जरा जास्तच हसते. जानू, जरा आत येतेस का प्लीज? थोडंसं बोलायचं होतं. आता हा, लगेचच ये ना प्लीज. आई, मी आले. जयन, अरे जयन, आई बाबा आहेत बाहेर आणि ही वेळ आहे का रोमॅन्स करायची? बाजूला. रोमॅन्ससाठी स्पेसिफिक वेळ असते का? जयन, अच्छा जान, तुला एक जोक सांगू? जोक? आत्ता? हा, सांग. सो जोक असा आहे, एकदा हत्ती आणि मुंगी लपाछपी खेळत होते. तर हत्तीला देवळात लपलेली मुंगी लगेच ओळखता आली. सांग कशावर? कशावरून? कारण देवळाबाहेर काढलेली चप्पल हत्तीला लगेच दिसून आली. हे काय जानू, जोक फनी नव्हता? तुला तुला हसू नाही आलं? जयंत, अरे जानू, बाहेर तर किती जोर जोरात हसत होतीस तू, मग आता काय झालंय? असं नाही जानू, हसायचं, प्रॉपर हसायचं. ओके, आपण पुन्हा ट्राय करू. मी दुसरा जोक सांगतो. ओके, तो दुसरा जोक असा आहे, शाळेत गुरुजी विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारतात की आपल्याला चंद्र जवळ आहे का दिल्ली? विद्यार्थी म्हणतो चंद्र. गुरुजी म्हणतात कसं काय, मला सांग. तर विद्यार्थी म्हणतो, गुरुजी चंद्र तर आपल्याला इथून दिसतो, दिल्ली नाही. हे काय जानू, तुला अजूनही हसू नाही आलं? बाहेर तर एवढी हसत होतीस तू, मग आता काय झालं? दिस इज नॉट फेअर जानू, बाहेर जोर जोरात हसत होतीस तू. इट्स लाईक अशी अशी हसत होतीस तू जानू, मग आता हस ना.
तुला हसायलाच लागेल जानू, तुला हसायलाच लागेल. हे बघ, एक्झॅक्टली अशीच हसत होती. अयन, अरे काय करतोय Perfect. अशीच हसत होती. ओके ना, चल बाहेर. आई बाबा वेट करत असतील. जयंत, तू असं का वागतोस? जानू, मला बघायचं होतं तू माझ्यासोबत पण तितकीच असतेस का, हे पाहायचं होतं मला. पण तू हसलीस. चल आता बाहेर. आजी, आले. अशी अशी काय झालं, काही काही हवंय का? नाही इथे बाथरूमला जायचंय मला. बाथरूम हो. या रूम मध्ये आहे. हो आतमध्ये जायचं असेल तर जाऊ शकता. हो. आत्ता तर यांचा आतून मोठ्या मोठ्याने हसण्याचा आवाज येत होता, पण बाहेर आल्यावर जानूचा चेहरा मात्र पडला होता. काय मग बंधुराज, बिझनेसमनचा आव चेहऱ्यावरच आहे का आचरणात पण आणलाय? बिझनेसमन सारखं वागतोयस की नाही? नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला? अरे म्हणजे सेव्हिंग वगैरे करायला सुरुवात केलीस की नाही? मी तर नेहमीच म्हणतो बचत हीच खरी कमाई. दादा, सेव्हिंग तेव्हा करेल जेव्हा प्रॉफिट होईल. अजून प्रॉफिटच होत नाहीये तर बचत कसा करू? होईल रे प्रॉफिट, टेन्शन नको घेऊस. हे बघ, आता तुला मूल बाळ झालं तेव्हा तुला असं लक्षात येईल की आपण सेव्हिंग केलं असतं तर बरं झालं असतं. माझ्याकडे बघ, मी माझ्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे. माझ्याच नाही, आमच्या भविष्याची तरतूद करून ठेवलेली आहे. देख नाही, शिक काहीतरी मोठ्या भावाकडून शिक. दादा मला सांग, आतापर्यंत तू अशी किती सेव्हिंग करून ठेवली? अरे वेड्या, भरपूर सेव्हिंग केली आहे. म्हणजे तुला सांगतो, वरच झाल्यापासून मी पगाराच्या कमीत कमी 30% तरी सेव्हिंग केली आहे दर महिन्याला. 30%? हा, आई शपथ, याच्या पगाराच्या 30% म्हणजे 8,000, म्हणजे वर्षाचे अंदाजे 1,00,000 रुपये. पूर्वी पगार कमी असेल असं पकडलं तरी दादाकडे आता 5 ते 8 लाखाचं सेव्हिंग नक्की असेल. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.